स्ट्रेट फॉरवर्ड आहेत म्हणून छगन भुजबळांवरती ही परिस्थिती येते का? कारण की तुम्ही रोकटोक बोलणारे नेते आहेत. मग काय शेपूट घालून बोलू का? रोखोकच बोलणार. आतापर्यंत माझी सवय आहे ती शिवसेनेत असल्यापासून, आणि ती सवय काय जाणार नाही. संघर्षातून तुम्ही वरती आलेले नेतृत्व आहात. खरं तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असं हे सगळे पक्ष पाहिलेत. आता ह्यापुढे देखील अशाच पद्धतीचा संघर्ष तुमचा सुरू राहणार. नाही, संघर्षाला काय, जोपर्यंत जीवात जीव आहे आणि अन्याय होत राहील तोपर्यंत संघर्ष चालू राहील. परंतु आता पुढची भूमिका काय असणार? तुम्ही नाशिकला जाताय, येवलामध्ये तुम्ही त्या नागरिकांशी संवाद साधणार का? ते म्हणतील त्या पद्धतीने चालणार? लासलगाव, येवला माझे मतदारसंघ आहेत, मतदार आहेत, त्यांच्याशी मी बोलेन. समता परिषदेचे आणि आमचे मागासवर्गीय समाजाचे अनेक नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी मी बोलेन. नंतर ठरवेन काय करायचं. पक्षात राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर? मग ते आता सगळ्यांना विचारून करीन. पण एक आहे, जहाँ नहीं चाइना वहाँ नहीं रहना. धन्यवाद भुजबळ साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात. खरं तर छगन भुजबळ होते, माजी मंत्री राहिलेले, गेलेले आहे. आता नाशिककडे छगन भुजबळ जे आहेत ते रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत. मोठ्या संख्येने छगन भुजबळ यांच्या स्वागताकरता नाशिकमध्ये देखील लोक जमणार आहेत. आणि खरं तर हा ओबीसींवरती अन्याय झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की ज्या पद्धतीने संपूर्ण अनेक विधानसभा निवडणुका असतील, लोकसभा निवडणुकांमध्ये लढा जो आहे तो त्यांनी दिला होता, परंतु पक्षाने त्यांना योग्य पद्धतीने न्याय दिला नाही, अशी जी खंत आहे त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, नागपूर. छगन भुजबळ यांनी रोकठोक भूमिका या ठिकाणी मांडली. अजित पवारांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत भुजबळांनी आपली पुढची दिशा स्पष्ट केलेली आहे. मला लहान मुलासारखं खेळवतायत, मी तुमच्या हातातलं खेळ आहे का, असा सवाल छगन भुजबळांनी अजित पवारांना केला आहे. माझ्या पाठीशी